तुमच्याकडून देखील काही चुका होत असतील तर कळत नकळतपणे त्या चुकांमुळे अचानकपणे अडचणी येतात आणि आपल्याला कारणं कळत नाही. तर काही छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगते. शनिवारी नखं कापल्यामुळे अचानकपणे टेन्शन आपल्यासमोर येऊन उभं राहतं. कटकटी होतात, अडचणी येतात. म्हणून शनिवारी नखं कधीही कापू नये. रविवारी कधीही सूर्याच्या प्रकाशामध्ये केस विंचरू नये. सूर्याच्या प्रकाशामध्ये केस विंचरल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू प्रगती खंडित होत जाते. सूर्यनारायणाची एक कहाणी आहे आदित्य राणूबाईची. सूर्यनारायणाच्या दिवशी म्हणजेच रविवारी, श्रावणातल्या रविवारी जर कधी आपण त्या वळचणीखाली केस विंचरले तर सूर्यनारायण शाप देतात. म्हणून ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जी पाळली पाहिजे. रविवारी सूर्यनारायणाच्या प्रकाशात शक्यतो केस विंचरणं टाळावं. आणि जर समजा तुम्ही ते केलंच तर सूर्यनारायणाची माफी मागावी. साधी गोष्ट आहे, या आपल्याकडनं होतात आणि आपल्याला कळत नाही. त्याचप्रमाणे मंगळवारी नेहमी कोणाकडून आपण पैसे घेतले असेल तर ते कर्ज फेडावं, पण मंगळवारी कधीही कोणाकडून पैसे घेऊ नये. त्यामुळे ते कर्ज लांबणीवर पडतं आणि आपलं कर्ज वाढत जातं. बुधवारी कोणालाही मदत करावी, पण बुधवारी कोणाकडून पैसे घेऊ नये. बुधवारी तुम्हाला पैसे देता आले तर अतिशय उत्तम. कोणी तुमच्याकडे मागायला आलं ना तर बुधवारी तुम्ही पैसे नक्की देऊ शकता. हा छोटीशी गोष्ट आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे की ज्यामुळे आपल्याला काय अडचणी येत आहेत हे आपल्याला स्वतःला देखील समजत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कधी तुमच्या चेहऱ्यावर तेज हवं असेल तर तुम्ही सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी चेहऱ्याला तेल लावू शकता, पूर्ण अंगाला तेल लावू शकता. त्यामुळे तुमचा शरीर आणि चेहरा तेजस्वी होईल आणि कांतिमान होईल. त्याचप्रमाणे जर कधी किचनवर आपण तवा पालथा ठेवत असू गॅससमोर तर त्यामुळे अधोगती आपोआप चालत येते. अशा छोट्या छोट्या काही अशा गोष्टी आहे की ज्यामुळे आपली अधोगती होते, प्रगती थांबते, अडचणी येतात पण आपल्याला स्वतःला समजत नाही. तुमच्याकडूनही होत असेल तर हे करणं तुम्ही थांबवा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.